नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची एंट्री झालेली आहे। सातपूरच्या ध्रुवनगर परिसरामध्ये बिबट्या शिरलाय आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। बिबट्याचं दर्शन होताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून तत्काळ वन विभागाने सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू केलं आहे। गेल्या 2 तासांपासून हे सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे। तर दुसरीकडे बिबट्याचा माग काढण्यासाठी शोध मोहीम सुद्धा वेगानं सुरू आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचं पथक सज्ज पाहायला मिळत आहे आणि डाटद्वारे बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। सकाळी 9 वाजल्यापासून हा सगळा थरार सुरू आहे। 2 कर्मचाऱ्यांवर वन विभागाच्या या बिबट्यानं झडप घातली। सुदैवानं ह्यामध्ये त्यांना कुणालाही दुखापत झालेली नाहीये आणि या संदर्भात आणखी ताजे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण आपल्यासोबत आहेत। किरण, आपण दृश्य दाखवतोय, वन विभागाचं पथक सज्ज दिसतंय या बिबट्याला डाट मारून बेशुद्ध पाडण्यासाठी। सध्याचं दिसलं आपण जर बघितलं तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। या सर्च ऑपरेशनसाठी ड्रोनची देखील मदत घेतली जाते। ड्रोनच्या माध्यमातून या झाडाझुडपांमध्ये जो लपलेला बिबट्या आहे त्याला शोधण्यासाठीचा प्रयत्न खरं या ठिकाणी केला जातोय। सध्या जेसीबीच्या सहाय्यानं जे या ठिकाणची जे झाडाझुडपं आहेत ती काढली जात आहे आणि बिबट्याला कशा पद्धतीनं दाट मारून बेशुद्ध करता येईल यासाठीचे जे प्रयत्न आहेत बेशुद्ध करता येईल यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते सध्याच्या घडीला सुरू आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान सकाळी 9 वाजता हा जो बिबट्या निघालेला होता त्या बिबट्याला शोधण्यासाठीचं या ठिकाणचे ग्रामस्थ त्यासोबतच आणि त्याचमुळे बिबट्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न होतोय। या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी किरण।